नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि सुरुवात करूयात राज्यातल्या सर्वात महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनी। लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवारी विरोधात अजितदादांचाच उमेदवार असेल आणि विशेषतः बारामतीकडे दादांनी मोर्चा वळवलाय। मात्र माझा उमेदवार जिंकला नाही तर मग विधानसभेलाही उभाच राहणार नाही असा इशाराच अजित पवारांनी दिलाय। पाहूयात हा रिपोर्ट। आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे तर मी पुढे विधानसभेला उभा राहीन। मी खरंच तुम्हाला सांगतो, अजित पवारांचं हे वक्तव्य साधं सुद्धा नाही। बारामतीतून लोकसभा निवडणुकीत मी दिलेला उमेदवार विजयी झाला नाही तर विधानसभेला उभंच राहणार नाही, माझा प्रपंच आणि उद्योगधंदे आहेत असा इशाराच दादांनी दिलाय। मी उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे तर मी पुढे विधानसभेला उभा राहीन। मी खरंच तुम्हाला सांगतो, मी नाहीतर खुशाल मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडलेत, मी कशाला हे करतोय। थांबा थांबा ते मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे वादा। तुम्ही जर ठरवलं की बाबा आता ह्याला बास झालं तर बास, आपलं काही म्हणणं नाही। पण परत तुम्ही किती सांगितलं तर मी अतिशय हट्टी माणूस आहे। मी शब्दाचा पक्का आहे की माझ्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी करणार। जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो। उमेदवार कोणी असेल निवडणुकीत त्याचा मतदारांशी साथ मारण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल ते केलं असेल, पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो। बारामतीत लोकसभेतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असेल। बारामतीत वहीण सुप्रिया सुळेंना पाडून माझा उमेदवार जिंकवा अशा आवाहनासह दादा थेट इशाराच देत आहेत। बारामतीच्या मेळाव्यातून अजित पवारांनी काही जण भावनिक प्रचार करतील असं म्हणत काका पवारांकडे बोट दाखवलं होतं। त्यावर बारामतीकर योग्य ती नोंद घेतील असं पवार म्हणाले। तुमची साथ आहे, तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे, तुमची एकजूट आहे, तोपर्यंत माझं काम अशाच तडफेने चालत राहील। तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका। मी पुन्हा सांगतो की काही जण थोडंसं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील। भावनिकनी रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, भावनिक होऊन कामं होत नाही, कामं तडफेनीच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात। भावनात्मक असेल हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्ष ओळखतात, पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवत आहेत आणि त्याची नोंद समंजस मतदार बारामतीचा निश्चितपणाने घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल। शरद पवारांसोबत बंड पुकारल्यानंतर शरद पवारांची पहिली परीक्षा 2 महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक आणि बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंनाच पराभूत करून घरात दादागिरी सिद्ध करण्याचं आवाहनही अजित पवारांसमोर आहे। त्यामुळे दादा उघडपणे सुप्रियाताईंना आव्हान देत आहेत। काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही। पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं कामं बघितलीच नसती तर काम झाली असती। संसदेवर हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं माझ्यासाठी मंदिर आहे। मला आश्चर्य वाटतंय आणि मला वेदना झाल्या की ज्या लोकशाहीसाठी उभा भारतात महात्मा गांधींपासून लोक लढले आणि त्याच लोकशाहीवर अविश्वास ज्या पद्धतीने काल दाखवला गेला हे अतिशय चिंताजनक आहे। मग हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा का असं काही लोकांचं मत आहे का अशी मनात कधीतरी पाल चुकचुकते।
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बंड पुकारणाऱ्यांनाच पक्ष आणि चिन्ह मिळाली. एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण आलं तर दादांना घड्याळ मिळालं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात कोर्टात गेले. मात्र लोकसभा निवडणुका 2 किंवा 3 मार्चला घोषित होण्याची शक्यता आहे. आणि सुप्रीम कोर्टातून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला 3 मार्च आधी म्हणजे 15 दिवसात येण्याची शक्यता नाही. म्हणजेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना नव्या चिन्हावरच निवडणूक लढावी लागेल. तर शरद पवारांनी आपण तयार असल्याचं सांगून दादांना ठणकावलंय. काही लोक सांगतात वय झालं, ठीक आहे, वय झालं म्हणून काय, वय झालं म्हणून त्याची काय बघितलं, अनेक गोष्टी सांगायची. वयाला जास्त चिंता करू नका, जाहीर परिस्थितीत वाद करू शकतो. एखाद्या संघटनेची खून आपण फाडून घेतली तर त्या संघटनेचा अस्तित्व असेल असं कधी होत नसतं. आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, त्यांनी पक्ष चोरला. अरे चोरला, निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली, काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली, आम्ही आमची बाजू मांडली. त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचा आहे तोच आमच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं का बदनामी करता, असं का चुकीचं सांगता. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीसह 2019 मध्ये जिंकलेल्या ठिकाणी काकाचे उमेदवार दादाच्या उमेदवाराविरुद्ध लढतील आणि इथेच काट्याची टक्कर असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.